हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा। एनडीए सोबत जाण्याबाबत पवार गटात मतमतांतर। पक्षातील काही नेते महायुतीमध्ये सहभागी होण्यास सकारात्मक असल्याची माहिती। शरद पवार एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा सुरू। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। तर रोहित पवारांनी चर्चा सुरू नसल्याचं म्हणत दावा फेटाळला। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे। आरोपी सिया आणि चेतननं 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केलं होतं। पोलिसांना संशय। कुटुंबियांना माहिती न देता लग्न केल्याचं व्हॉट्सअप चॅटमधून समोर। क्राईम वेब सिरीज चित्रपट पाहून हत्येचा कट रचल्याचीही माहिती। लोणावळ्यातील पूर परिस्थिती अधिक गंभीर। हुडको कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली। सुमारे 250 घरांमध्ये पाणी शिरलं। पालघरमध्ये मुसळधार पावसाचा कहर। पुराच्या पाण्यात अडकलेली कार बाहेर काढली। स्थानिकांनी दोरीच्या सहाय्यानं कारसह प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। त्र्यंबकेश्वर पालघरला जोडणारा पर्यायी रस्ता पाण्यात वाहून गेला। त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या भिलमाळ गावाजवळील घटना। मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली। मातीचा भराव बाजूला करून एकेरी मार्गानं वाहतूक सुरू। नाशिक जिल्ह्यातील ढगफुटीचा धोका टळला। ढगफुटीचा भोवरा सुरतकडे आणि अहिल्यानगरकडे सरकला। कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर। 56 बंधारे पाण्याखाली। राधानगरी धरण 51% भरलं। साताऱ्यातील वाई तालुक्यात पावसाचा कहर। जांभळी गावामध्ये तब्बल 550 मिलीमीटर पाऊस। गावाला जोडणारा पूल पाण्याखाली। पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीतच। नालासोपारा स्थानकात अद्यापही पावसाचं पाणी। वसई, विरार आणि नालासोपारा स्थानकांवर प्रवाशांची गर्दी। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवलीत दरड कोसळली। दोघांचा मृत्यू झाल्याची भीती। एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश। भीमा आणि इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ। मुसळधार पावसामुळे बंधारा पाण्याखाली। शिरूर, दौंड, हवेली तालुक्याचा संपर्क तुटला। रायगड जिल्ह्यात पावसाची विश्रांती। रोहा, पेण आणि नागोठण्यातील पूरस्थिती निवळली। ग्रामीण भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। पुणे मुंबई मिसिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू। राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची घोषणा। तांत्रिक तपासण्यांनंतर वाहतूक पूर्ववत। भाजपनं लिंकच्या माध्यमातून निधी मिळवला। खासदार संजय राऊतांची भाजपवर टीका। जनतेनं तुमचा पक्षच मिसिंग केलाय। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। भंडारदरा परिसरातील सर्व पर्यटन स्थळं बंद। मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी। पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना भंडारदरा परिसरात प्रवेश नाही। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान। अतिवृष्टीमुळे मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा होणार संपन्न। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहणार उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकांना मुख्यमंत्री राहणार उपस्थित। नर्मदा प्रकल्पाबाबत आज संध्याकाळी दिल्लीत बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस। इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबाओ सुबियांतो यांनी केलं स्वागत। अनेक द्विपक्षीय करारांवर चर्चा होण्याची शक्यता। कुठे दिसेनासे आहेत। अधिवेशनात कधी उत्तर द्यायची नाहीत।